नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या तालुक्यात ग्रामपंचायतच्या विकास कामांचे बिल काढण्यासाठी द्यावे लागतात 5% दिले नाही तर बिल निघत नाही। सिन्नर तालुक्यातील पाट पिंपरी येथील धक्कादायक प्रकार व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला आहे। ग्रामपंचायत मधील अपहाराबाबत ग्रामस्थ व सदस्यांनी सरपंच व ग्रामसेवक यांच्या विरोधात गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या। अर्जांमध्ये कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार दिली आहे। त्यात 15व्या वित्त आयोगातून झालेल्या कामाच्या बिलांबाबत 5% दे नाहीतर बिल निघणार नाही या भीतीने ठेकेदाराने सरपंच बाईच्या नवऱ्याला 5% पैसे मोजून देत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे। पाहूयात सविस्तर। तेव्हा हे जे आहे ये आता 9 दिले तुम्ही 9 आले। आता प्रतिशत सांगतो तुम्हाला। हा मग थांबा एक मिनिट सांगा। 50,000चे ते आले 2.5% 2,500 ते सॉरी असं कट करून इथं करा 5% हे झाले 2,500 बरोबर। आणि 1,33,000चे 1,33,000चे 5% त्याच्यात ते झाले 6,650 प्लस ते 2.5 टाकायचे 2,500 9,150 टोटल तुम्हाला मी 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9,000 मला फक्त सरपंच मॅडमला सांगा बिल लगेच सोडा लगेच। सरपंच बाईचा विषयच नाही, इडे सगळं माझ्या याच्यात आहे सगळं काय करायचं मला ते नाही आयडिया मला काय नेमकं आयडिया इडच आहे सगळं म्हणून राग नका म्हणून कालचं द्या सोडून या आता फक्त मॅडमला फोन नाही उचलला। पण मग आता हे बिल नका आता नाही ना ये लांबून काही बोलू नका काय घ्यायचं का काय नाही लांबायचं काहीच नाही। तेवढं नाव टाकून द्या ग्रामपंचायत सणवार बघा ते सण बिन टाका ते ना कुठंतरी एखाद्या मीटिंग मध्ये असेल तसं तुम्ही फोन करून बघा बरं माझे जरी असेल तर बा सरपंचच काही नाही सगळं ओके झालं म्हणायचं आणि ओके झालं म्हणायचं कवा म्हणा सरपंच ते काय असेल आणि दुपारपर्यंत करा म्हणा मॅडम पैसे बोलून घ्या ना तिकडे बोलतो आज चला पण मग बोलून घ्या मोजून घ्या मोजली वाटण इकडे पाहिलं तरी कळायला आता काय सांग परत असं नको परत नाही काय कायचं का तुम्ही काय पैशाचा काय विषय बघ तुम्हाला काय वळखा कामाला मीच राहतं तुला पाट्या द्यायला काम करून घेऊ उलट ते अरुण भाऊ न खुशा त्या मायाचं ऐकायला नव्हतं लागत काहीच नव्हती करत मायाचं तुम्हाला सगळे आम्ही आण्याकावर नाही आला आण्या नाही आला कारण माहितीये का आण्याचं लई इच्छा आहे बघ आण्याला आणायला द्या वाटत तुम्ही फोन करा मॅडमला सोडून द्यायला काय असेल सोडून मी तुमचे 1 रुपये ठेवणारच नाही मला काय ठेवून गावातलं पहिलं नाही 15 वर्ष मागे एकदा काम आज ठुकारला दुकानदाराच्या काळात ये कामाला म्हटलं तुमचं सगळं व्यवस्थित पण पुढच्या कामाला राहू द्या आता लक्ष सगळं व्यवस्थित राहणार आहे पण मला काय तुम्ही काय करता 2 बाजू घेतात तिकडं तुमची वाचती तू तरी माझ्याकडनं वाचती नाही तसं नाही झालं माझ्या पण काय झालं तुम्हाला सांगतो का आमच्या पॅनल मध्ये ना थोडं तुम्हाला सांगतो आमच्या वैयक्तिक तुमचा काय दोष कारण ते सगळे आले का तुम्ही लगेच आहे ना तिकडनं होऊन जाता नाही ना तिकडनं कसं झालं तुम्हाला मी सांगतो का माझं काय म्हणणं आहे जो कॉन्ट्रॅक्टदार आहे मी जर तुम्हाला तुमच्यासाठी पळालो आणि हा जनसुविधेचा चव्हाणखे प्रदीप चव्हाणखे ना सुदाम चव्हाणखे यांच्या संघ मी काय केलं माहितीये का नाशिकला डीसी करून काहीच माहिती नव्हतं आम्ही स्वतः आम्ही दिलीप आप्पा बघा दिलीप आप्पा आम्ही तुम्ही विचार बा दिलीप आप्पा अरुणचं मला पहिल्यापासून जमत नाही दिलीप आप्पाला विचारा दिलीप आप्पाला फोन करून तुम्हाला बोलून घे तुम्ही म्हणशाल मग एवढं रमण थांबडं बापडं काय जाईल दिलीप आपण मग एवढा घरातला मग काबर वाद खेळतो मग अरुण भाऊ काय करून सगळं मीच करणार मग आम्हाला काल ठेवलं निवडून आलं हा म्हणतो मागं सोडले ती म्हणा 30% म्हणा 30 नको 50% सोड 60% सोड असं बोलणं झालं पण तिनं ते वेगळं सोडलं रस्त्याचं सोडलं नाही रस्त्याचं किती होतं 67,000 रस्ता होता ते तर काय नाही 50 सोडले ते काय वरून 17,000 ते काय बाकीचं राहील त्याचं थोडंफार राहत असं नाही हे 50,000 फिक्स आता फायनल परत नाही आता रक्कम हा ते झालं बा मिटलं तर 13,000 रॉयल्टी कट केली असं 67 म्हटली हा अजून काय 4-5 असं ते टॅक्स कट केला असे 50,000 टोटल त्या रोडचे म्हणजे संपूर्ण काम 50,000 म्हणजे एवढं कट केलं जातं डायरेक्ट मग आपल्या कलर मध्ये मग किती होते 1,33,000 होईल आता 10,000 आपण कट करू त्याच्या 10 होते ना मग 1,33,000 डायरेक्ट सोडून देणं गरजेचं आहे ना म्हणजे त्याच्यात रुपये नाही कटवायला पाहिजे मला हेच ऐकायचे
1,33,000 कट होईल. परत जर मॅडम एकदा करा बरं मला म्हणजे मला राव पण तुम्ही कोणता? करा हेच फक्त मॅडम एकदा एवढं करा फक्त. मॅडम फोन का नाही घेऊ राहिले? जर उचलला ना मी तुम्हाला फोन करेन. सोड राहिलो तुम्हाला बरं आता हे बघा, हा. आता विषय आता झाले क्लिअर हा, आपले या दोन्ही कामांचं दोन्ही कामांचं तुम्हाला 5% देऊन टाकले. फायनल झालं आज बरोबर, हा. फायनल झालं आज उद्या असं नका म्हणून परत मग हे राहिलं आणि ते राहिलं. जाऊ दे बा, तुम्हाला हेच नाही कळालं का मला सांगताच आहे ना का व्यावहारिक माणूस हे दिसताना थोडं वेगळं रूप दाखवतोय असं काहीच नाही. आणि परत ते जाऊन मग पलटी पण नका मारू तुम्ही. नाही कारण मी ते पाहिलं दोन्ही बाजून तुम्ही नाही चालता. नाही ते काय झालं थोडं वेगळं ते होतं. दुसऱ्या आल्या का तुम्ही त्यांची साईड हे आता हे आल्या का यांची नाही साईड असं काहीच नाही साईड मला आमचा होतो बघा. नाही तुमचा बघा नाही काहीच नाही. यांना विचारून पहा कोणाला वाटत असं. बरं ठीक आहे आता गेले का मॅडमला म्हणा पेंटिंगचं हा, सोडून चालेल काय अडचण